नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे फिरोज चंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज सुद्धा घेऊन आलो जीके आणि जीएसचे जे 30 प्रश्न आहेत, जे तुम्हाला वनआरटी, महाज्योती तसेच इतर काही स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. तर मी जास्त वेळ न घालवता प्रश्नांना करतो सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. सन 1916 मध्ये लखनौ येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ज्यामध्ये खालीलपैकी हा प्रश्न विचारलेला असतो, त्यामध्ये ऑप्शनसुद्धा असतात. तर मी तुम्हाला इथे ऑप्शन तर नाहीत, पण तुम्हाला उत्तर सांगतो. अंबिका चरण मुजुमदार. प्रश्न क्रमांक 2. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे लोकमान्य टिळक, व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या मते. प्रश्न क्रमांक 3. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले गेले? उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती, जी 1976 मध्ये लागू झाली. प्रश्न क्रमांक 5. पंचवार्षिक योजनांचा अंतिम आराखडा मंजूर करणारी सर्वोच्च संस्था कोणती होती? उत्तर आहे राष्ट्रीय विकास परिषद. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? उत्तर आहे ॲनी बेझंट. 1917 कलकत्ता अधिवेशन. प्रश्न क्रमांक 7. सत्यशोधक समाजची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 24 सप्टेंबर 1873. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र विस्तीर्ण आहे? यामध्ये पण 4 ऑप्शन राहिले असते तेव्हा असा टाईपचा प्रश्न विचारला जातो. तरी पण मी उत्तर सांगतो, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित करता येते? उत्तर आहे कलम 360. प्रश्न क्रमांक 10. मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? हा पण ऑप्शननुसार विचारला जातो प्रश्न. तरी पण उत्तर अर्जेंटिनामधून जात नाही. दक्षिण अमेरिकेतून ब्राझील, पराग्वे, चिली आणि अर्जेंटिनापैकी अर्जेंटिना उत्तर दक्षिण पसरलेला देश असल्याने मकरवृत्ताबाबतचे अपवाद लक्षात घ्यावेत. मुख्यत्वे अर्जेंटिनाच्या उत्तर सीमेवरून जाते, परंतु बऱ्याचदा पर्यायानुसार उत्तर ठरते. अचूक उत्तर आहे अर्जेंटिना सीमा स्पर्श करते, पण मुख्य भूमीचा भाग म्हणून प्रश्नपत्रिकेत विचारले जाते. असे प्रश्न कसे प्रश्नपत्रिकेचे आहेत, मागच्या वर्षी जे प्रश्नपत्रिका होती त्याचमधून मी घेतलेले आहेत, म्हणून हे वन लायनरमध्ये असे प्रश्न येत आहेत. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली रेल्वे आणि तारसेवा सुरू झाली? उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 12. लोकसंख्या शास्त्रानुसार लोकसंख्या लाभांश डेमोग्राफिक डिव्हायडेंड कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे 1564 वयोगटातील कार्यक्षम लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? उत्तर आहे नागपूर. भंडारा इथे चुकीने टाकलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. गदर पक्षाची स्थापना अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1913. प्रश्न क्रमांक 15. भारताचे अटॉर्नी जनरल महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? हा पण सुद्धा ऑप्शननुसार विचारला जातो. तरी पण हा दुधवा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही, तो कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. मराठी वृत्तसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 18. अर्थशास्त्रातील हॅरॉल्ड डोमार मॉडेल कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित होते? उत्तर आहे पहिली पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या पठारावर प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा लाव्हा पसरलेला आहे? उत्तर आहे बेसाल्ट. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेचे कोणते सदस्य मतदान करू शकत नाहीत? उत्तर आहे संसदेचे मनोनीत सदस्य आणि राज्य विधान परिषदेचे सदस्य. प्रश्न क्रमांक 21. परमहंस सभेची स्थापना मुंबईत कधी झाली? उत्तर आहे 1849. प्रश्न क्रमांक 22. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कशाचा समावेश होत नाही? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कर्जे म्हणजे परकीय चलने, सोने, SDR आणि IMF कडील राखीव निधीचा समावेश होतो. 23 आहे. तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक भागात प्रामुख्याने पसरले आहे? उत्तर आहे खानदेश. प्रश्न क्रमांक 24. सन 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान तामिळनाडूमध्ये वेदादारण्यम येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी.
म्हणजे सी राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे? उत्तर आहे भाग 4, कलम 36 ते 51. प्रश्न क्रमांक 26, भारतीय वृत्तपत्रांच्या मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नरला ओळखले जाते? उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाफ. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहेत? उत्तर आहे जीवनसत्व बी आणि सी. ही जी जीवनसत्वे आहेत ती पाण्यात विरघळतात. प्रश्न क्रमांक 28, भारताच्या आंतरराष्ट्रीय भूसीमा सर्वाधिक कोणत्या देशासोबत संलग्न आहेत? उत्तर आहे बांगलादेश. अंदाजे आहे 4096 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 29, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 30, भारताच्या संविधान घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाच्या संविधानाकडून स्वीकारली आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, कलम 368. तर आजचे होते हे 30 प्रश्न. तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.